मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 3 या पुस्तकातील 13 नंबरची कविता प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचा अभ्यास करणार आहोत। प्रकाशातले तारे तुम्ही या कवितेचे लेखक आहे उमाकांत कानेकर। ही कविता उमाकांत कानेकर यांनी लिहिलेली आहे। या कवितेत त्यांनी मुलांना छान असा उपदेश केलेला आहे। नेहमी हसत आणि आनंदी राहण्याचा उपदेश या कवितेतून कवीने मुलांना केलेला आहे। तर चला आपण ही कविता वाचून घेऊ, नंतर मी तुम्हाला या कवितेचे स्पष्टीकरण सांगते। प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, तुम्हा बोलवीती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी, आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा। रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला, भारत भूच्या आदर्शाचा मनी उमटू देतसा, सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता, बघा अरुण तो बाळांनो रे तुम्हा खुनवितो कसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा। तर असा खूप सुंदर असा संदेश उमाकांत कानेकर यांनी या कवितेतून दिलेला आहे। ते म्हणतात, छोट्या मुलांना उपदेश करतात की मुलांनो तुम्ही प्रकाशातले तारे आहात। प्रकाशात जे तारे असतात, अंधार झाल्यावर जे तारे चमकतात तसे तुम्ही तारे आहे। अंधारावर रुसा, आणि तुम्हाला जर रुसायचं असेल तर अंधारावर रुसा, अंधाराला जवळ करू नका तर प्रकाशाला जवळ करा, आणि नेहमी हसत राहा। तुम्हा बोलवीती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी, तुम्हाला कोण बोलवत आहे? मुलांना कोण बोलवत आहे? फुलराणी। आणि वारा पाणी काय करत आहे? खेळ खेळत आहे। वारा वाहत आहे, पाणी खळखळ असं वाहत आहे, आणि मग त्याचा तुम्ही आनंद घ्या। वारा पाणी खेळत आहे त्याचा तुम्ही आनंद घ्या। आनंदाच्या शिखरावरती म्हणजे खूप खूप आनंदी होणे, आणि तुम्ही वारा पाणी ह्या अशा गोष्टींचा आनंद घ्या आणि खुशाल आनंदाच्या शिखरावर, आनंदाच्या सर्वात उंच शिखरावर तुम्ही जाऊन बसा, खूप खूप आनंदी रहा। रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला, रडणे हा आपला स्वभाव नाही, रडणे हा आपला धर्म नाही। आपला जन्म कशासाठी झाला आहे? तर हसण्यासाठी झाला आहे। भारत भूच्या आदर्शाचा मनी उठू दे ठसा, आणि तुमच्या मनावर नेहमी भारत भूच्या आदर्शाचा ठसा राहू द्या। नेहमी भारत भूचा आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवा। सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता, इथून मागचा जो काही गुंता आहे तो तुम्ही विसरा। अरे उद्याच्या नकोत चिंता, तुम्ही उद्याची चिंता करत बसू नका। बघा अरुण तो बाळांनो रे तुम्हा खुनवितो कसा, तो सूर्य बघा, अरुण म्हणजे सूर्य, तो बघा तुम्हाला कसा खुनवत आहे। त्याच्यासारखे प्रकाशमान व्हा, अंधाराला दूर करा, स्वतः प्रकाशमान व्हा आणि जगाला सुद्धा प्रकाश देत राहा, आणि नेहमी हसत राहा। अशा प्रकारे खूप छान असा संदेश या कवितेतून मुलांना उमाकांत कानेकर यांनी दिलेला आहे। तर मुलांनो तुम्ही सुद्धा ही कविता वाचा आणि नेहमी हसत राहा, आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।